त्यांच्या समर्थनाने काय फरक नाही पडत. खरं आहे. तर म्हटलं त्या सभेमध्ये जाऊन अजितदादांनी सुद्धा मान्य नाही केले. दादांनी सुद्धा मान्य केले की एकनाथ शिंदेमुळेच आज भरपूर महायुतीला फायदा झालेला आहे, त्यांनाही झालेला आहे. आणि त्यांना नक्कीच सागर, तुम्हाला थोडंसं थांबवतो आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आता साम टीव्हीकडे आहे. साम टीव्ही थेट पोहोचलेला आहे जिथं शिंदे पत्रकार परिषद घेणार आहे. ठाण्यातल्या निवासस्थानी पत्रकार परिषद पार पडणार आहे. मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर शिंदे 5 दिवस शांत होते. गेले 5 दिवस त्यांच्याकडनं कोणतीही प्रतिक्रिया आलेली पाहायला मिळाली नाही. त्यामुळेच आता शिंदे काय बोलणार हे पाहायचंय. मोठी बातमी या क्षणाची. शिंदेचे खासदार अमित शहांच्या भेटीसाठी रवाना होणार आहेत. शिंदेचे खासदार हे अमित शहांची भेट घेणार आहेत. मोठी बातमी. दिल्लीत घडामोडींना वेग येताना पाहायला मिळतोय. एकीकडे ठाण्यामध्ये देखील पत्रकार परिषद सुरू होणार आहे, तर दुसरीकडे दिल्लीतनं हालचाली वाढतात. थेट जाऊयात, प्रमोद जगताप आमचे प्रतिनिधी संपर्कात आहेत. प्रमोद, दिल्लीत देखील घडामोडींना वेग येतोय. आता खासदार शिंदे अमित शहांची भेट घेणार आहेत. तन्मय, अगदी बरोबर आहे. खरं तर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी आज सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली होती. माहिती होती किंवा चर्चा सुरू होती की शिंदेच्या शिवसेनेच्या खासदारांनी कालच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीची वेळ मागितलेली होती. मात्र त्यांची ती भेट काल होऊ शकलेली नव्हती. त्यानंतर वेगवेगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू झालेल्या होत्या. त्याचा टर्निंग पॉईंट हा होता की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची भेट होऊ शकते, पण शिंदेच्या खासदारांची भेट का होत नाही, अशा चर्चा वेगवेगळ्या खरं तर आज दुपारपासून सुरू झालेल्या होत्या. त्यानंतर आज थोड्याच वेळात म्हणजे 4 वाजता हे सगळे शिवसेनेचे खासदार जे आहेत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची संसद भवनातील त्यांचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी भेट घेणार आहेत. बघावं लागणार आहे की या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होईल. जी माहिती मिळते त्या माहितीनुसार किंवा शिंदेच्या खासदारांकडे माहिती दिली जाते ती सदिच्छा भेट असल्याची माहिती त्यांच्याकडनं जरी दिली असली की राज्यामध्ये ज्या घडामोडी घडतायत तन्मय, त्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती ही भेट जी आहे ती अत्यंत महत्वाची असणार आहे. थोड्याच वेळात एकनाथ शिंदे हे राज्यामध्ये पत्रकार परिषद घेत आहेत. पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे काय भूमिका मांडतात याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं असताना त्यानंतर अर्ध्या तासात म्हणजे 4 वाजता ही भेट होती आणि त्या भेटीमध्ये नेमकं अमित शहा यांच्या समोर हे खासदार काय भूमिका मांडतात हे बघणं महत्वाचं असणार आहे. नक्कीच. मात्र कोणकोणते खासदार हे भेटीसाठी जाणार आहेत आणि कधी भेट पार पडणार आहे त्याबाबत काही नावं समोर आली आहेत? अगदी बरोबर आहे. तुम्ही म्हणाला तसे ते खासदारांची नावं तुम्हाला सांगायचं झालं तर नाही तर नरेश म्हस्के जे ठाण्याचे खासदार आहेत ते देखील दिल्लीमध्ये आहेत. त्यानंतर रवींद्र वायकर ते देखील आहेत. संदीपान डुंगरे जे संभाजीनगरचे खासदार आहेत ते देखील दिल्लीमध्ये आहेत. हे खासदार जे आहेत ते म्हणतो ते 4 ते 5 खासदार ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. हे सांगितलं पाहिजे तर की सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे, त्यामुळे सगळेच खासदार जे आहेत ते दिल्लीमध्ये आहेत आणि त्यानंतरच हे सगळे खासदार भेट घेणार. जी माहिती मिळते त्या माहितीनुसार श्रीकांत शिंदे जे एकनाथ शिंदे यांची चिरंजीव आहेत ते ह्या भेटीमध्ये नसणार आहेत. सूत्रांच्या हवाल्यांची माहिती मिळते त्या माहितीनुसार श्रीकांत शिंदे हे दिल्लीत नसून मुंबईमध्ये गेलेले आहेत, त्यामुळे कदाचित ते या भेटीमध्ये नसतील. पण इतर जे 4 ते 5 खासदार आहेत शिंदेच्या शिवसेनेचे ते सगळे खासदार जे आहेत ते गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार. नक्कीच प्रमोद, धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर दिल्लीमध्ये ही भेट पार पडते. एकीकडे राज्यात घडामोडींना वेग येतो, तसंच दिल्लीतनं देखील अमित शहांच्या भेटीसाठी खासदार रवाना होत आहेत. त्यामुळे थेट दिल्लीतनं देखील सूत्र हलण्याची शक्यता आहे. दिल्लीत खासदार शिंदेची बाजू मांडणार आहेत. त्यामुळे पत्रकार परिषदेतनं शिंदे काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल. आता या सगळ्यामध्ये भाजप नेमकी काय भूमिका घेतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल. शिंदेंनी जर बाहेरून पाठिंबा देण्याचं स्वीकारलं तर त्याबाबत भाजपची कशी भूमिका राहणार, भाजप मनधरणी करणार शिंदेंची आणि त्यांना पुन्हा सत्तेत घेणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल. दुसरीकडे भाजपला आधीच अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं पाठिंबा जाहीर झालेला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे भाजप शिंदेंसाठी काय करणार हे देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. थोड्याच वेळात शिंदेंची पत्रकार परिषद सुरू होणार आहे. याआधी आपण पाहतो एक्सक्लुझिव्ह दृश्य साम टीव्हीवरती. शिंदेंच्या नजीकचे आमदार तिथं पोहोचलेत. शिंदेनंतर भाजपची नागपुरात पत्रकार परिषद पार पडणार आहे. चंद्रशेखर बावनकुळे ही पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे आता हालचालींना वेग येताना पाहायला मिळतोय. खरं तर स्पष्ट बहुमत महायुतीला मिळाल्याचं पाहायला मिळतंय. मात्र तरी देखील मुख्यमंत्री पदावरनं हा पेच निर्माण झालेला आहे आणि त्यावरूनच पत्रकार परिषदा सुरू झालेल्या आहेत. प्रत्येक